मागच्या 24 तासामध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये ॲज युजल इराण अमेरिका यांचा जो काही शांतता प्रस्ताव वार्ता चर्चा हे सगळं चालू आहे. त्याच्यात होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये एका जहाजावरती झालेला हल्ला. आता जसं आपण बोलत आहोत हे 60 दिवस खूप महत्त्वाचे. या 60 दिवसांमध्ये ठरणार आहे की खरोखरच हा प्रस्ताव पुढे जाऊन तिथे कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित होतीये अथवा नव्या कुठल्या वादांना तोंड मिळते. येणारी वेळ आणि काळच ठरवेल. इफ ऑल गोज वेल वी कॅन फाइंड दॅट इक्विटी मार्केट जगभरातले हे वेगळ्या स्तरावरती जातील. अन्यथा पुन्हा इन्फ्लेशन इंटरेस्ट रेटची वाढ या गोष्टींकडे आपण जायला लागू. बघूया काय होतं आहे काय नाही ते. आपण मागचे काही दिवस RBI इकॉनॉमिक पॉलिसी या संदर्भामध्ये माहिती जाणून घेतो आहे. याच्यातली जी काही इकॉनॉमिक टर्मिनॉलॉजी आहे ही सगळी आपल्या दररोजच्या जीवनामध्ये निगडीत आहे. फक्त काय होतं की हे शब्द खूप विचित्र वेगळे वाटतात म्हणून आपण त्याच्यापासून लांब जातो. अदरवाईज इकॉनॉमिक्स इज वन ऑफ द मोस्ट इंटरेस्टिंग टॉपिक. आणि वाचायची आवड असेल तर RBIचे रिपोर्ट्स हे म्हणजे RBI हा जसं मागे म्हटलं होतं तसं ब्रिटानिका इकॉनॉमिका अशा स्वरूपामध्ये आहे. मंडळींनो, आज आपण फॉरेक्स रिझर्व्स या संदर्भामध्ये जाणून घेऊया. काय आहे, कुठले देश किती मोठ्या प्रमाणात ते फॉरेक्स रिझर्व्स बाळगून आहेत आणि त्याला आपल्याला काही दररोजच्या जीवनामध्ये उपमा देण्यात येईल का, 5 मिनिटामध्ये जाणून घेऊ. नमस्कार, मी प्रद्युम्न सेवेकरी. तुम्ही बघता आहात BPS इन्व्हेस्टमेंट्स ऑनलाईन. फॉरेक्स आणि ऑलिम्पिकचं चिन्ह म्हणजे त्याचे काही 5 कड्या असतात ना, एकात एक गुरफटलेल्या, त्यांचं काही नातं आहे का हो? मला वाटतं हो. का, कसं? हे बघा, GDP, फिस्कल डेफिसिट, त्याच्यानंतर ट्रेड डेफिसिट, मग स्टेट फायनान्सेस आणि बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे नेट इम्पोर्ट एक्सपोर्टच्या ह्याच्यातला जो काही व्यवहार उरतो दॅट इज बॅलन्स ऑफ पेमेंट्स. कुठला देश हा पॉझिटिव्ह आहे अथवा निगेटिव्ह याचं एकत्रीकरण केलं आणि जे काही चांगलं रिझल्टंट उरेल दॅट इज फॉरेक्स रिझर्व्स. बघा, ऑलिम्पिकच्या चिन्हामध्ये GDP, स्टेट फायनान्शियल पोझिशन, त्याच्यानंतर ट्रेड डेफिसिट हे आपण घेतलं आणि GDP या सगळ्याचं एकत्रीकरण करून जर का आलं तर त्याचा जो काही रिझल्ट उरतो दॅट इज फॉरेक्स रिझर्व्ह. म्हणजे आपली GDP चांगली आहे. कधी चांगली होईल? जर आपलं स्टेट फायनान्शियल पोझिशन चांगलं आहे, म्हणजे रेव्हेन्यूच्या ऐवजी कॅपिटल जनरेशनसाठी पैसे खर्च करतात, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी फुकट दिल्या जात नाहीत. ओके, ही झाली पहिली गोष्ट. ट्रेड डेफिसिट कमी आहे म्हणजे काय, तर आपला व्यापार जगभरातल्या 162-192 देशांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विविध स्वरूपामध्ये चालला आहे. म्हणजे आपण एकाच गोष्टीवरती अवलंबून नाही आहोत. आपण फक्त सर्व्हिसेसवरती अवलंबून नाही आहोत. आपण फक्त गुड्सवरती अवलंबून नाही आहोत. आपल्या मॅन्युफॅक्चरिंग गुड्समध्ये नॉर्मल गुड्स पण आहेत आणि व्हॅल्यू ॲडेड गुड्स पण आहेत. हे करत असताना आपण चांगल्या पद्धतीने व्यापार करतोय. म्हणजे आपलं ट्रेड डेफिसिट हे एकाच देशाला प्रॉब्लेमॅटिक नाही आहे, जो देश आपल्याला प्रॉब्लेम घडू शकेल. उदाहरणार्थ चीन आणि अमेरिका जगातला सर्वात मोठा कन्झ्युमर, चीन जगातला सर्वात मोठा सप्लायर, जवळपास 1/3. पण जेव्हा केव्हा अशा पद्धतीच्या प्रॉब्लेम्सला चीनला सामोरं जावं लागतं तेव्हा त्यांच्यासमोर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं. तशी आपली परिस्थिती नसू दे किंवा कोणाची पण, म्हणजे आपण एक उदाहरण म्हणून बघतोय. ओके, मग आता तसं जेव्हा आपलं नसेल आणि बॅलन्स ऑफ पेमेंट, आपल्याला पेमेंट पण चांगल्या पद्धतीने येते, आपलं नेट इम्पोर्ट कमी आहे, आपल्या देशामध्ये कमोडिटी पण आपल्याला चांगल्या पद्धतीने प्राप्त आहे, म्हणजे तेल चांगलं आहे, सोनं चांगलं आहे आणि आपला ओव्हरऑल मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर ब्रॉड बेस्ड आहे. हायपोथेटिकल सिच्युएशन वाटते? नाही. या जेव्हा चांगल्या गोष्टी सगळ्या एकत्रित येतील तर त्यावेळेला फॉरेक्स रिझर्व्स म्हणजे फॉरेन एक्सचेंजचा जो साठा आहे तो मुबलक प्रमाणामध्ये आहे. हे झालं ऑलिम्पिकच्या रिलेटेडचं चिन्ह. मग आता हे तुम्ही इंडिव्हिज्युअलच्या ह्याच्यामध्ये जर का आपण बोललो तर एक फॅमिली कन्सिडर करा आणि त्या फॅमिलीमध्ये 5 जण 4 जण आहेत, आई वडील, मुलगा मुलगी आणि सगळेजण म्हणजे मुलं हे 25च्या पुढे आहेत. एव्हरीबडी इज अर्निंग वेल. आता ते जर का कन्सिडर केलं आई वडिलांचा आणि मुलामुलीचा पगार तर तो साधारणपणे 5 लाख 6 लाख 8 लाखाचा आत्ता आपण धरून चालू हा मासिक स्वरूपामध्ये आहे. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम कधी येईल? ह्याच्यातनं इन्व्हेस्टमेंट सदृश्य पैसा दर महिन्याला बाजूला ठेवला जातोय.
तर फॉरेक्स रिझर्व्स, फॉरेक्सच्या ऐवजी इथे रिझर्व्स, हे रिझर्व्स चांगले आले. प्रॉब्लेम कधी येईल? मग आपण म्हणून ट्रेड डेफिसिटच्या रूपाने आपण जर काय राबवायचं झालं तर अचानक इन्व्हेस्टमेंट म्हणजे म्युच्युअल फंड अथवा शेअर्स अथवा डिपॉझिट्समध्ये गुंतवणूक करायच्या ऐवजी कोणाच्या तरी डोक्यात अचानक मोठा प्रकाश पडला आणि त्यांनी ठरवलं की नाही आपण आता फ्युचर आणि ऑप्शन्स करायला जायचं. पैसे राहतील का? नाही राहणार ना. कारण का? तर कॅश इज द ओनली फ्युचर विच डज नॉट हॅव एनी ऑप्शन. ओके, मग त्या हिशोबाने जर का आपण म्हणलं आपला फॉरेक्स रिझर्व्स, आता दररोज पेपरमध्ये आपल्याला बातम्या येतात, आज आपला फॉरेक्सचा साठा $50 बिलियन कमी झाला, आज $40 बिलियन वाढला वगैरे वगैरे. मग या याच्यामध्ये 2 मुद्दे असतात, एक ओन्ड फॉरेक्स रिझर्व्स आणि दुसरा असतो तो बॉरोड फॉरेक्स रिझर्व्स. आता ॲज पर RBI डेटा म्हणजे काय हे आपण आता एका मिनिटामध्ये माहिती करून घेऊया. ओके, आता ओन्ड आणि बॉरोड याच्यामध्ये आपला जर का ओव्हरऑल ₹100 अथवा 100% हे जर का बघितलं तर आपला ओन्ड रिझर्व्स आहे 54%, बॉरोड रिझर्व्स आपला येतो 46%, ओन्ड आहे 54% आणि बॉरोड आहे 46%. आता या ओन्ड म्हणजे आपल्या स्वतःच्या स्वमालकीच्या रिझर्व्समध्ये काय काय येतं तर आपला स्वतःचा सोन्याचा साठा, SDR म्हणजे स्पेशल ड्रॉइंग राईट्स जे IMF आणि वर्ल्ड बँकेकडे आपलं असतं, तर तो साधारणपणे $23 अब्ज. आता तुम्ही फिगर जरी बाजूला ठेवले तरी एवढं लक्षात ठेवा की ओन्ड आणि बॉरोड, ओन्डमध्ये आहे 54%, बॉरोडमध्ये आहे 46%. आता ओन्डमधला शेवटचा आपला हिस्सा येतो तो म्हणजे ॲक्युम्युलेटेड FDI सरप्लस. ॲक्युम्युलेटेड FDI सरप्लस, FDI जो आपल्या इथे कॅपिटल असेट्सच्या रूपाने येतो त्याचा जमा झालेला सरप्लस. मग आता तसा बॉरोडमध्ये काय येतो तर ते म्हणजे नेट फॉरवर्ड बुक. नेट फॉरवर्ड बुक म्हणजे फ्युचर ऑप्शन्स सारखा ज्या देशांबरोबर आपण वेगळ्या पद्धतीने करार केलेला आहे, कोणाकडनं माल घ्यायचा आहे कोणाला माल द्यायचा आहे याचा जोडांचा जो काही डिफरन्स आहे दॅट इज नेट फॉरवर्ड बुक. त्याच्यानंतर येतो सर्वात महत्त्वाचा जो RBI वेळोवेळी राबवतं दॅट इज कॉल्ड ॲज FCNRB डिपॉझिट. FCNRB म्हणजे फॉरेन करन्सी, FC फॉरेन करन्सी, NRB नॉन रेसिडेंट बॉरोड डिपॉझिटच्या याच्यामध्ये ते आपण पैसे घेतो. कशासाठी घेतो? हे पैसे आपले रुपी स्टेबलायझेशनसाठी जातात. पण हा आपल्याकडे आलेला हिस्सा दॅट इज नॉट आवर ॲसेट, दॅट इज आवर लायबिलिटी विच नीड्स टू बी पेड बॅक आफ्टर सम टाइम. जरी आपल्याकडे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात दिसला तरी तो आपला नाही आहे, स्वमालकीचा नाही आहे. दॅट इज अ लायबिलिटी इन आवर बॅलन्स शीट. आता याच्यानंतर येतो तो म्हणजे शॉर्ट टर्म ट्रेड डेट्स, जे आपल्याला शॉर्ट टर्मच्या स्वरूपामध्ये ट्रेड डेट्स आपल्याला देणे घेणे त्या स्वरूपात. त्याच्यानंतर वोलाटाईल पोर्टफोलिओ कॅपिटलच्या याच्यावरती जातो तो. मग आता पुन्हा सांगतो की बॉरोड आणि ओन्डमध्ये आहे 54%, बॉरोडमध्ये आहे 46%. मग आता याच्यातले वेगळे मुद्दे आपण बघितले. मग तसंच आपल्याला जर का हे इन्व्हेस्टमेंटच्या रूपाने जर आपण आपली गुंतवणूक चांगली ठेवली तर ॲट द एज ऑफ रिटायरमेंट किती असेल 50, 55, 60 त्यावेळेला आपल्याला ते पैसे कामास येतात. जर गुंतवणुकीमध्ये बॉरोड फंडांच्या द्वारे केलेली जाणारी गुंतवणूक आणि आपण सांगितलं नेटवर्कमध्ये मी 2 कोटी रुपयांची माझी संपत्ती आहे, पण त्या 2 कोटीमध्ये 1.5 कोटीचं लोनच आहे, फक्त 50 लाख आहेत, म्हणजे भ्रमाचा भोपळा फुटला. असं व्हायला नको. असो, असेच वेगळे विषय घेऊन आपण उद्या परवाच्या भागांमध्ये पुन्हा भेटूया. आता या फॉरेक्समधला SDR म्हणजे काय आहे, त्याच्यानंतर FCNRB म्हणजे काय आहे, नेट फॉरवर्ड ब्लॉक म्हणजे काय आहे, हे आपण उद्या परवा तेरवाच्या भागांमध्ये बोलूया, माहिती घेऊया. तोपर्यंत हॅव अ गुड इन्व्हेस्टमेंट डे. आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या काही कमेंट्स असतील, माहिती असतील, आवर्जून फोन करा. भेटूया, बोलूया. तोपर्यंत धन्यवाद.